नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुक्याची नगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सांगोल्यामध्ये अगदी तेजीने पाहायला आपल्याला भेटते। यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सांगोला तालुक्यामध्ये कशा पद्धतीने भूमिका मांडताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यामध्येच खऱ्या अर्थानं स्वर्गीय आबासाहेबांचे विचार कुठेतरी जोपासण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हे विचार नाकारले जात आहेत। अशा पद्धतीचा एक सूर जनतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उठत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण सांगोला तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राजकीय कट्ट्यावरती हे सर्व नेते उपस्थित आहेत। आपण त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आज जाणून घेणार आहे की सांगोला तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आज स्वर्गीय आबासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी दर्शन घेऊ दिलं नाही, ह्याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय आहे आणि कशासाठी घेऊ दिलं नाही, खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। प्रथमतः माझ्यासोबत तुषार इंगळे हे आहेत आणि आज तुम्ही त्या ठिकाणी स्मृतीस्थळावरती गेला होता, तुम्हाला त्या ठिकाणी रोखण्यात आलं, त्याचं नेमकं कारण काय होतं? हे बघा, कालपासून महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी हा मतदारसंघ आबासाहेबांनी सुरक्षित ठेवला होता। तो जातीयवादापासून दूर ठेवला होता, दंगलीपासून दूर ठेवला होता। त्यासुद्धा मतदारसंघाला मात्र या भाजपनं सोडलेलं नाही। त्या मतदारसंघाला सुद्धा काल सुरुंग लावलेला आहे भाजपनं आणि त्या सुरुंगाला बळी पडलेला आहे। आबासाहेबांचा वारसदार म्हणून जे आम्ही वारसदार आहे म्हणून उरबडवत येतं तेच स्वतः बळी पडलेले आहेत। तदनंतर काल आम्ही टेटे ठेवला होता की आबासाहेबांच्या दर्शनाला जाणार, दर्शन घेणार, पवित्र मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार, स्मृतीस्थळावर जाणार। हे टेटे ठेवल्यानंतर काल पोलीस स्टेशनला बोलवलं जातं, बसवलं जातं, नोटीस दिली जाते। म्हणजे हा भाजपचा दहशतवादाला संपूर्ण महाराष्ट्र कंटाळलेला आहे। सांगोला त्याच्यापासून दूर होता, परंतु या सांगोला सुद्धा काल त्या दहशतीला दबावाला बळी पडलेला आहे। म्हणून माझं सुज्ञ या मतदारसंघातल्या आणि सध्या लागलेल्या निवडणुकीला शहरातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, ज्या आबासाहेबांना जातीयवाद दहशतवाद कधी या मतदारसंघामध्ये घुसू दिला नाही, हा मात्र भाजपनं त्यांचाच पक्ष उरला सुरलेला एकमेव पक्ष तो शेतकरी कामगार पक्ष भाजपनं फोडायचा राहिला होता। शेकाप म्हणजे भाजपच्या दावणीला बांधलाय असं म्हणायचं तुम्हाला विद्यमान आमदारांनी? भाजपने शेकापला दबाव आणलेला आहे आणि म्हणून शेकाप त्यांच्या दावणीला गेलेला आहे। उद्या ज्याला काय तर कुठेतरी जाऊन आज दबाव आणून जेलला बसण्यापेक्षा त्यांच्यासोबत गेलेलं बरं। आबासाहेब म्हणजे भ्रष्टाचार केल्यावरती शेतकरी कामगार पक्षानं भ्रष्टाचार तर ते वारंवार काढूच, परंतु आबासाहेबांसोबत ज्या माणसानं खांद्याला खांदा लावून केलं त्यांचे विद्यमान आता जे नगराध्यक्ष मारुती आबा ज्यांना म्हटलं जातं, आज त्यांचा चेहरा बघा। त्यांनी निवडणूक अर्ज भरून आल्यानंतर बाहेर त्यांना विचारलं पत्रकारांनी तुमचं विजन काय, तर आबा म्हणतात माझी राहिली 5 वर्ष, आता आबा वडील झालेत, माझी 5 वर्ष राहिली, तर माझं काय विजन असणार। म्हणजे भाजपनं आबासाहेबांच्या बरोबरीत काम केलं, चेहरा दबावाला बळी पाडून त्यांच्यासोबत घेतलेला आहे। आबांचा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स नाही। तर तुम्हाला काय वाटते की कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष ह्या भाजपसोबत गेल्यानं लोकांच्या भावना दुखावल्यात किंवा तुमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये खरं तर हा शेका पक्ष होता आणि तो आता कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला बघायला मिळतोय? शेतकरी कामगार पक्षांनी विधानसभेमध्ये जे काय त्यांना रसद पुरवली होती, ती रसद माघारी मागण्यामुळे भीती निर्माण झालेली आहे आमदार साहेबांच्या मनात। पण भीती कशाची निर्माण झाली वाटते? आर्थिकची। आर्थिक म्हणजे घोटाळा झाला असं वाटते तुम्हाला? घोटाळा नव्हे, त्यांना जी रसद दिली होती इलेक्शन टायमाला, कुणी दिली होती रसद? भाजपने हां जिथं विधानसभेला बरं, ती पैसे परत मागायला लागले, म्हणजे विषय सगळा झालेला आहे, सध्या घडायला लागला आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीनं रसद जी पुरवली होती ती परत मागतात असं मत आहे तुमचं? 100%। बरं, मग आता उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमची या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कशा पद्धतीने तुम्ही नियोजन लावलेलं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकी लढताय? आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हां, शरद पवार साहेब गट हां, आणि काँग्रेस समविचारी जे आहेत आमच्याबरोबर आलेले, हे आम्ही सगळे इलेक्शन लढवतोय सगळेजण एकत्र येऊन। एकत्र येऊन। खरं तर आज बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये ही रणधुमाळी सुरू आहे, त्यामध्ये ठाकरे गटाची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि यामध्येच काल TV9च्या एका क्लिपमध्ये असं सांगण्यात आलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा देखील जी सांगोल्यामध्ये युती झाली भाजप शेकाप आणि दीपक आबा गट, यामध्ये ठाकरे गट सुद्धा आहे, यावर काय तुमचं मत? आम्हाला फक्त एकच माहीत आहे की बाबा सोशल मीडियावर जे काय चाललंय 17 कोटी 17 कोटी 17 कोटी, याचा खुलासा हा शाखा पक्षानं पहिला करावा। हे कुठल्या दबावापोटी गेले हे ह्यांनी जाहीर करावं, का गेले ते जाहीर करावं, कशासाठी गेले ते जाहीर करावं। याचं कारण तुम्ही एकदा शाखा पक्षाचा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केला असताना असं काय 10 तासामध्ये घडलं की त्यांना ते कमळावरती तोच उमेदवार उभा करावा लागला। याचं शुद्ध निष्पक्ष आणि सांगोला जनतेला माहीत होण्यासारखं कारण आणि हे जी नेमकी बाबा शोधाशोध करून हे जनतेसमोर आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून राजकारणाचा चुतळा झालायच,
यांनी शहराचा चुतडा केला आहे. आता पूर्ण तालुक्यात चुतडा करायच्या नादाला लागले असताना हा डॉन हा पालकमंत्री नसून हा एक दहशतवादी माणूस आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण जिल्ह्यातच त्यानं ती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. यांचा संबंध काय आहे? इथं आम्ही एक आहे, एक राहणार आणि यापुढेही आम्ही या सांगोला शहरात शांतता आणि सुव्यवस्था करण्याचं काम ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करील हे निश्चितपणे सांगतो. पण तरी पण अजून एकदा 17 कोटीचा उलगडा हा इतर पक्षांनी ज्यांनी काय विचार करून केला आहे त्याने तो खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे यावरनं एक स्पष्ट चित्र आहे का शेतकरी कामगार पक्ष भाजपच्या दावणीला बांधला गेला वाटतोय? बांधला नाही त्यांनी वासा बांधून त्याला ती काय म्हणतो आपण त्याला ते नाकात घालता व्यसन घातली त्यांना असं त्यांच्यावर हे ठेवलेलं आहे की ते कुठंच हलू शकत नाहीत. मग याचा खुलासा झाला पाहिजे ना जनतेच्या पुढे. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे जे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष खरं तर विचार दाबले आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्ष संपवण्याला कारणीभूत ठरले असं वाटतंय? असं म्हणावं काय वावगं ठरणार नाही असं म्हणलं तरी सुद्धा काय अडचण नाही असं म्हणावं लागणार आहे आता यावेळेस तर 100%. तर आपल्यासोबत हे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते नेते होते आणि हे पदाधिकारी देखील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आणि सर्वच अशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत सांगोला तालुक्यातील आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती पाहणार आहोत. धन्यवाद.